नमस्कार. मी प्रवासात असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत. आज दिवसभरात जे घडलं ते आपण सर्वांनी बघितलं. त्याच्यावरती आपण देखील विचार केला असणार आहे. मी मानतो की आजचा खरंच काळा दिवस आहे. अतिशय दुर्दैवी दिवस आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की गरजवंत मराठ्यांसाठी लढणारा नेता जो आहे, निस्वार्थपणे जो आपल्यासाठी लढत होता, तो नेता आज ज्या पद्धतीने बोलला ते प्रचंड दुर्दैवी होतं. मनोज जरांगे पाटील आज ज्या पद्धतीने बोलले, सभ्यतेच्या मर्यादा मोडत जे बोलले, त्याचा मी निषेध करतो. आणि आपल्याला माझी विनंती आहे, आपल्या सर्वांनाच माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण एका वेगळ्या संस्कृतीत वाढलेलो आहोत. आपल्यावरती वेगळे संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आपण जेव्हा राजकारणात असतो, समाजकारणात असतो, तेव्हा प्रचंड संयम बाळगावा लागतो. आपल्याला मर्यादा ज्या आहेत त्या पाळाव्या लागतात. आणि ज्या पद्धतीने आज मनोज जरांगे पाटील बोलले ते अत्यंत दुर्दैवी होतं, निंदनीय होतं. देवेंद्रजी यांनी मराठा समाजासाठी केलेलं जे काम आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आरक्षण मिळवून देणं, टिकवणं हे त्यांनी केलं होतं. सारथीचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून ज्या योजना त्यांनी राबवल्या तो विषय असेल, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि बाकी सगळं बाजूला सोडू, ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली ती आपल्यापैकी कोणाला योग्य वाटते का? मला तर प्रामाणिकपणे वाटतं की समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना आपली जबाबदारी खूप मोठी असते. सगळे लोक आपल्याकडे बघत असतात. आपण कुठल्या पद्धतीने बोलतो, कुठल्या पद्धतीने वागतो, हे निश्चित खूप महत्वाचं असतं. माझी सर्व मराठा समाजातल्या बांधवांना, भगिनींना विनंती आहे की थोडं मागे वळून आपण इतिहासाकडे आपल्या बघा. आपण हा महत्वाचा लढा नियोजनबद्ध लढणं, संयमाने लढणं गरजेचं आहे. आपल्याला आत्ताच्या सरकारने न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपण मान्य कराल, आज अतिशय स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या काही आधी उणिवा होत्या, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही अडचणी जाणवल्या, त्या सर्व आता मी दूर केल्यात. हे 10% आरक्षण देत असताना, आणि हे आरक्षण निश्चितपणे टिकेल. त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की सहसा कुठलाही मुख्यमंत्री आंदोलकापर्यंत असा जात नसतो. मी 2दा गेलो. परंतु आता आंदोलनाचं स्वरूप काहीतरी वेगळं वाटायला लागलंय. आधीचा जो निस्वार्थपणा होता तो बाजूला जाऊन कोणतरी बोलवता धनी वेगळाच आहे, अशा प्रकारची भावना पुढे यायला लागलेली आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या शब्दांमध्ये विषय बोलले जात आहेत ते नक्कीच योग्य नाहीये. माझी सर्व संबंधितांना विनंती आहे की कृपया आपण संयम बाळगावा, बोलताना तारतम्य बाळगावं, आणि जे आपल्या हक्काचं आहे त्यासाठी निश्चित आपण लढायलाच हवं, लढणार आपण आणि ते मिळवणार. परंतु ही जी काय आत्ताची कार्यपद्धती आहे आणि ह्याच्यामध्ये जे राजकारण आणलं जात आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, माता भगिनींचा आपण आदर करणं अपेक्षित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शब्द आपण कुठले वापरतोय, कशा प्रकारे आपण व्यक्त होतोय, याचा देखील विचार जो आहे तो खूप गांभीर्याने करावा लागणार आहे. व्यथित होणारा खरं तर आजचा हा सगळा प्रकार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की शांत डोक्याने सगळे विचार करतील आणि उद्याचा दिवस जो आहे हे सगळं बाजूला सारून एक वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या उमेदीने आपण काम करावं, अशी आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतोय. धन्यवाद.